राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कैरीची चटणी, मेथंबा, तक्कू, फोडणीची कैरी असे अनेक पदार्थ खाल्ले असतील. तर आज आपण कैरीची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. आवडल्यास लाईक करा. तर त्यासाठी इथे मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहे. कैऱ्या मी अर्ध्या तासापूर्वी पाण्यात ठेवल्या होत्या. कैऱ्या आपल्याला कच्च्या आणि अशा प्रकारचा हिरव्या गारच घ्यायच्या आहे. कैऱ्या पाण्यात ठेवल्यामुळे काय होतं, हा जो देठाकडचा भाग असतो तिथे चीक असतो तो संपूर्ण निघून जातो. कैरीवरती धूळ माती असते ती सुद्धा निघून जाते आणि देठ आपल्याला अशा प्रकारे हे पाण्यामध्येच बुडवून ठेवायचे आहे. असं ठेवलं तर काय होतं, असं म्हणतात की कैरीमध्ये उष्णता असते आणि ती कमी होते. कैऱ्या आपण स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेऊ. कैऱ्यांवरती पाण्याचा अंश अजिबात नको राहायला. पाणी जर राहिलं तर तयार केलेला पदार्थ लवकर खराब होतो. पिकलेली आणि मऊ कैरी आपल्याला घ्यायची नाही आहे. तर कैऱ्या पुसून मी कोरड्या करून घेतलेल्या आहे. आता आपण हा वरचा भाग काढून घेऊ देठाकडील आणि सोलणीच्या मदतीने आपण सालं काढून घेऊ. काय असतं, हे सालं असतात ना, हे तुरट असतात आणि थोडासा याला कडसरपणा असतो. जर आपण सालासकट पदार्थ केला ना तर त्याची चव चांगली येत नाही. त्यामुळे सालं काढून घ्यावे. तुम्ही गावरानी कैरी घेतली तरी चालेल, पण गावरानी कैरी घेतली ना थोडंसं तुम्हाला मग गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल. तर कैऱ्या सोलून झाल्या आहे. आता आपण ह्या कैरीच्या फोडी करून घेणार आहोत. तर हे बघा, ही कैरी अजून कच्ची आहे. यामध्ये आतमध्ये कोय आहे. तर ही कोय आपल्याला काढून घ्यायची आहे आणि थोडासा हा जितका भाग आपल्याला शक्य होईल आपण तो भाग देखील काढून घेणार आहोत. कारण की यामुळे काय, तयार पदार्थ थोडा कडसर होतो. त्यानंतर याचे हव्या त्या आकाराचे लहान मोठे कसे पण पीसेस केले तरी चालतील. कारण की काय आहे, आपण ह्या फोडी मिक्सरला फिरवून घेणार आहोत. एकदम सोपा पदार्थ आहे. एकदा करून ठेवला की 15 दिवस टिकतो. याच प्रकारे आपण दुसरी जी कैरी आहे ती देखील आपण कट करून घेणार आहोत. कोळीचा भाग आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर कैरीच्या मी हव्या त्या आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहे. फोडी आपण मिक्सरच्या भांड्यात घालू आणि यामध्ये तिखट, हळद किंवा अजिबात पाणी न घालता किंचित आपण जाडसर म्हणजेच दरदरी फिरवून घेऊ. तर हे पहा, मी अशा प्रकारे हे किंचित असं जाडसर फिरवून घेतलेलं आहे. आता आपण जी कैरी फिरवलेली आहे ती एका भांड्याने आपण किंवा फुलपात्राने वाटीने आपण मोजून घेऊ. तर 1 वाटी फिरवलेल्या कैरीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. वाटी मी अशा प्रकारे गच्च दाबून भरलेली आहे. अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा इथे मी जास्त गूळ घेतलेला आहे. गॅसवर मी जाड बुडाची कढई तापायला ठेवलेली आहे. त्यात घालूया तेल. तर हा पदार्थ थोड्या जास्त दिवस टिकायला पाहिजे, त्यासाठी तेलाचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलं आहे. तर तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते. तेल तापलं आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम करू आणि यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला घालायचे आहे मेथी दाणा. तर साधारण इथे मी अर्धा चमचा मेथी दाणा घेतलेला. या मेथी दाण्यामुळे ह्या पदार्थाला एक वेगळीच चव येते. मेथी दाणा छान तडतडला आहे. यामध्ये घालूया आपण हिंग आणि आपण जी कैरी मिक्सरला फिरवून घेतलेली होती ती आपण यामध्ये घालू. आपल्याला अलगद हाताने सोडायची, नाही तर तेल हातावरती उडू शकते. आणि छान कैरी आपण तेलामध्ये शिजवून घेऊ. वाह, काय मस्त फोडणी बसली आहे. आता कैरी आपण शिजवून घेऊ. तर शिजवताना आपण जनरली काय करतो की झाकण ठेवून शिजवतो, पण आपल्याला यावरती झाकण ठेवून शिजवायचं नाही आहे. कारण की आपण जर झाकण ठेवून शिजवलं ना तर झाकणाच्या खाली वाफ तयार होते आणि ते वाफेचं पाणी त्या कैरीमध्ये जर पडलं तर तयार पदार्थ जास्त काळ टिकणार नाही. आपल्याला मिश्रणाला सतत चाळ देत राहायचं आहे, नाहीतर मिश्रण खाली लागून करपू शकते. तर साधारण 2 ते 3 मिनटं झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात मिश्रणाचा रंग पण बदललेला आहे आणि आपण मेथंबा शिजवतो तेव्हा कसा कैरी शिजल्याचा वास येतो तसा सुगंध येत आहे. आता यामध्ये आपण काय करू, मसाले घालू. इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, ही घालू आणि त्यानंतर साधारण पाऊण ते 1 चमच्याच्या लगभग म्हणजे चवीपुरतं यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेऊ. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की हळद फोडणीमध्ये का नाही घातली. तर हळद करपण्याची शक्यता असते, त्यामुळे चटणीला चांगला रंग येत नाही. त्यामुळे कैरी शिजत आली की आपल्याला यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे.
रंग पण सुरेख आलेला आहे, पण पदार्थ अजून झालेला नाही आहे. आता यामध्ये आपण घालूया गूळ. आता हा माझ्याकडे सगळा उरसूर गूळ होता, मी सगळा तोच वापरलेला आहे. किसणीवरती किसून घेतला किंवा तुम्ही सुरीने कट करून घेतला ना तर चांगला राहील, म्हणजे पटकन तो यामध्ये मेल्ट होईल. तर गूळ बऱ्यापैकी विरघळलेला आहे, त्यामुळे आपलं जे हे मिश्रण आहे ते सैल झालेलं आहे. आता आपल्याला छान थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण शिजवून घेऊ. साधारण एक 7 ते 8 मिनटं मी हे छान शिजवून घेतलेलं आहे आणि यातलं बऱ्यापैकी पाणी पण आटलेलं आहे. आता आपण हे चेक करू की मिश्रण एकदम परफेक्ट झालं आहे किंवा नाही. तर गॅसची फ्लेम आपल्याला अशा वेळेस अगदी लो करायची आहे आणि थोडंसं मिश्रण आपण एका ताटलीत घेऊ आणि गार झालं की हातावरती घेऊ. तर हे बघा आपण चेक करू. तर इथे तुम्ही बघू शकतात एक प्रकारचा असा इथे एक तारी हा तार बनत आहे, म्हणजे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. यापेक्षा जास्त आपल्याला नाही शिजवायचं. हा जर तार अशा प्रकारे नाही बनला ना, तयार पदार्थ दीर्घकाळ टिकत नाही आणि लवकर खराब होतो. आता यात घालूया आपण तिखट, पण आधी आपण यात मिश्रणाची 1-2 वाफ निघून जाऊ देऊ आणि त्यानंतर तिखट घालू. अशी वाफ बऱ्यापैकी यातून निघालेली आहे. मिश्रण आपल्याला कितपत गरम ठेवायचं आहे की आपल्याला हात लावल्यानंतर चटका नको लागायला. आता यामध्ये आपण घालूया लाल तिखट. तर इथे मी हे 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे. तिखट आपण पदार्थामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर हा नवीन पदार्थ बनून तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. ब्रेडवरती, पोळीवरती, थालीपीठ, दशमी, भाकरी कशासोबतही खा, अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.